सगळे मी जोड आहेत. ज्याला काही अडचण असेल त्यांनी माझ्याकडे खुलासा करून द्यावा. काही करत नव्हतो पण सगळ्यात पण कोण कोण होतं? सगळे चाटे क्लासचे विद्यार्थी. कोण्या क्लासचे? चाटे क्लास संपला का तुम्हाला? काय वेगळा अर्थ काढणं का? चाटे क्लास म्हणजे आर्य मी ठेवलेलं टोपण नाव. आणि लातूरच्या सभेत आमदारांनी उल्लेख केला मला चाटे क्लास माहिले म्हणजे. कळलं ना चाटे क्लास? व्हिडिओ आहे तुम्ही बघितला असेल. चाटे क्लासच्या सगळ्यांनी त्यांनी उपवर्गीकरण करा म्हणून करत नसताना मागा हो आमचं काही म्हणणं नाही. हातात चपला आणि बूट घेतला दाखवूया बुठायला. याद राखा चपला आणि बूट आहेत तुम्ही जर विरोध करशाल तर. मला एकाने विचारलं दादासाहेब तुम्ही खतरनाक एवढे आहात म्हणे. मी मग त्यांनी चपल्या दाखवल्या. म्हटलं मग त्यांनी बुट दाखवले. मग तुम्ही काहीच बोलत ना म्हणे. मी येणार का येणार तू? त्या मांगाच्या नेत्यांनी चपल्या दाखवल्या बूट दाखवला. कारण मला माहित आहे त्या नालायकाच्या आवडात चपल्या सुचलायच्या आणि बुट सुचलायच्या. आणि म्हणून ज्याची लायकी चपल्या उचलायची आहे, ज्याची लायकी बूट उचलायची आहे ते बूट उचलते आणि हात समान तलवारी चालवणार आहे. तलवारी चालवलंय की नाही? भीतीला बसले बसलं का बोला. कारण कोण कवा मरायला पत्ता लागणार. तुम्ही जर असा हात वर की जिवंत हा एवढं तरी करते. काही बसल्या बसल्यात चालले असे मग कळायला गेलो म्हणून. प्रश्न क्रमांक 2 उत्तर देतो मी. एक म्हणाल येडजवळ शब्दात जाऊ नका बरं. संत कबीर गांडू भडवे असे लई संदर्भ देईल मी. कोणी जर असा मला आरोप केला तर महापुरुषांचे बरोबर आहे. ते येडजवळला काही गरज नाही काही नाही. कार्यक्रम घेतला भडव्या कोणामुळे नाही. भारतीय संविधानाचं आर्टिकल 1901-2 विना शांततेच्या मार्गाने विना शस्त्र कार्यक्रम घेण्याचा अधिकार बाबासाहेबांनी संविधानाच्या पार्ट 2 मध्ये दिलेला आहे. बरोबर आहे. कार्यक्रम बाबासाहेबांमुळे चालत आला. बाबासाहेबांमुळे आर्टिकल 1901(4) आणि भाषण करण्याचा अधिकार 1901 बोलला कोणामुळे? बाबासाहेबांमुळे. बोल तुला अधिकार दिला. पण त्या नालायकाला विचारायचं अबे एवढं का माय म्हणून कुठं मायसोबत झोपायचं असतं? कोणी झोपते का माय म्हणून मायसोबत? हा नालायक बोलला त्या बाबासाहेबांनी बोलण्याचा अधिकार दिला. अबे मनुस्मृती असतील मनुस्मृती अध्याय 3 श्लोक क्रमांक 13 संदर्भ आहे का? एक जाती रद्वी जातीस तू वाचा दारुण्या शिकणू जीवा प्राप्त छंद जगणे प्रभोळी. समजलं? मायानो मनुस्मृतीचा अर्थ आहे इथं ब्राह्मण सोडून कोणालाही बोलण्याचा अधिकार नाही, कोणालाही ऐकण्याचा अधिकार नाही, कोणालाही बघण्याचा अधिकार नाही. जर बघलं तर कानात उकळतं ते, कानात ऐकलं तर उकळतं ते, डोळ्यांनी बघितलं डोळे फुलल्या जातात आणि बोललं तर जीभ छाटल्या जात होती. दोन नालायकींचे नावाचं गरज नसताना म्हणाला की हा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र नाही. तुम्हाला मान्य आहे का? तुम्हाला मान्य आहे? त्या नालायक काय घालेला मला सांगायचं अबे हा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र सोड अबे अख्खा भारत बाबासाहेबांचा आहे. काय शाने लोक काय म्हणतात नाही का? पुरावा द्या पुरावा द्या. हे घे कोणाचा आहे भारत? भारत कोणाचा आहे? कोणाचा भारत? बाबासाहेबांचा ना. म्हणून आम्हाला बोलायला तर काय आम्हाला खाजू की काय खरून झाली आम्हाला खाजवायला त्याला विनाकारण. हो सर खरून झाले की विनाकारण खात होते माणूस. ते नाही लाजाय समजून घ्या तुम्ही. आता प्रश्न क्रमांक 3 5 प्रश्न आहेत अत्यंत महत्वाचे. प्रश्नाचं उत्तर द्यायला मनाचं काही सांगायला सगळे मला माहित आहे. आमच्यातल्या रागावर होतात असं बोलाव का तसं बोला कसं बोलाव का. म्हणून मी सगळे डाउनलोड व्हिडिओ केले जेवढे प्रश्न मी काढले ते सगळे पुरावे आहेत. प्रश्न क्रमांक 3 लातूरला माझं भाषण झालं. ठोकला मी चांगलं बिन पाण्याचं माहित असेल तुम्हाला. आमचा फंडामेंटल राईट आहे बोलणं. असेल ऑब्जेक्शन केस करा तुमचा फंडामेंटल राईट.